गँग आहे मागे आणि थोडासा वरती डोंगर चढलोय। एक लाकूड आम्हाला इथे मिळालं, एवढ्या वरून लाकूड आणलं। इकडे एवढे लाकडं जमा झाले। काही करू शकतो। खूप वजन गाडी आहे। पैसेच नाही आणलेल तर आणि सकाळ सकाळी तुम्ही प्रदूषण धुकं नाही तर प्रदूषण बघाल तर काही वेळापूर्वी मला तिकडे नदीच्या त्या साईडला टॉवर दिसत होता, आता तो सुद्धा दिसत नाही। जो ब्लॉग संपून सुद्धा संपत नाही तो असतो माझा ब्लॉग। हे 4 जण होता ना, एक आहे कुठं? चारी बाजून पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी, पाणीच पाणी। जहाजाचा मी पायलट आहे। यो आता उडी मारणार आहे आणि मी ब्रिटिशर जिंकेवी। सो गाइस मस्ती झाली इथे। मी ते फलटास ते पाण्यात डायरेक्ट फेकून दिला। चाललाय कुठं? यो घे ना ऑलराईट पोरांनो आणि पोरींनो, स्वागत आहे तुमचं थेट जंगलामधून। येस हो, डोंगरात आलेलो होता आपण आणि होलीची लाकडं नेण्यासाठी जी सुकलेली पडलेली लाकडं असतात ती ट्रॅक्टरमध्ये टाकून नेणार आहोत आपण। गँग आहे मागे आणि थोडासा वरती डोंगर चढलोय, लाकडं शोधतो इकडे। ही गँग आहे। आम्ही थोडे वरती आलोय आणि आणखी वरती चाललोय। चिकू चॅनल। एक लाकूड आम्हाला इथे मिळालंय आणि दुसरं चिकू चॅनल बोलतो वरती आहे तिकडे। आता आणखी वरती चाललोय। अरे पाट्या घ्या ना, खाली जा। हे दोघांनी लाकडं न्यायला लावलीत। इकडे डोंगराला दगड बघा किती आहेत, हे सर्व दगडच आहेत। जी पडलेली सुकलेली लाकडं होती ती तोडलेली आहेत। 3 छोटी लाकडं बनवली त्याची आणि ते तिकडून लोटत आणतात। एवढ्या वरून लाकूड आणलं म्हणजे खालची लोटत आणलं आणि आता इथून उचलून घेऊन जातो। एवढं वजन नाही जास्त। इकडे एवढे लाकडं जमा झालेत। कारण कोयली लागली नाही, कोयलू आपल्या ट्रॅक आहे आपल्या। अरे मोठा असेल तेवढेच घेऊन आलात तुम्ही। तिथे ते मिळला नाही कुठे ओला आहे विचार बरं संकेतला। तो एवढा मोठा मेन तिथून उचलून आणला तो उचलून पाहिजे तो उचलून लगे। तर आता मी पुन्हा मागे जात आहे रस्त्यालाच। तिकडे दुसरी लाकडं तोडायला लावलेत आणि मागे लाकडं वरतून डोंगरातून आणलेली ती तिथे ठेवली आहेत। थोडी पोरं तिकडे आहेत आणि बाकी पोरं तिकडे गेली आहेत। मी पण जाऊन बघतोय आणि ट्रॅक्टर अजून आलेलं नाही। इकडे बघाल तर सनसेट झालेला आहे, पण इकडे ऊन आहे आणि इकडे घर आहे। मी परत मागे चाललाय जिकडे लाकडं आम्ही आणून टाकलेले तिकडे, कारण की ते दुसऱ्याकडे गेलेत, ते खूप पुढे आहेत आणि ही गाडी रस्त्यामध्ये आहे। तो बोललेला की गाडी साईडला करून ठेव दिदाला,
त्याने नाही ठेवलेली कारण की ट्रॅक्टरला यायला अडचण होईल. तर आता मी साईड पॅक करतोय ती गाडी. मी इकडे शोधतोय पाय कुठे ठेवू. थोडं मागे आहे. खूप वजन गाडी आहे. खूप हेवी गाडी आहे. बघाल तरी माझ्यासाठी तर खूपच वजन आहे. स्टँड बघा तिचा वाकडाच आहे. आणि आणखी काय बघितलं मी, मला हा पण गिअर सारखा वाटलेला, पण ब्रेक आहे तो मागचा. हे एक जांभूळचं झाड आहे ओळामध्ये आणि त्याच्या खाली तिथे छोटीशी विहीर आहे. आम्ही लाकडं ठेवलेत त्याच्या बाजूलाच ओळा आहे आणि तिथे विहीर आहे. ट्रॅक्टर आला आहे आता. ट्रॅक्टरचा आवाज येत आहे. ऑलमोस्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये ही लाकडं भरायचे आहेत. उचला उचला होते कॅमेरा काढायला नाही काय उचलेल. अरे उचलवते ना काय वाट लावली ना तिकडून हात लाव ते डोंगरावशी येऊशी सांग ना येऊशी मोठे उचलेल नाही तेव्हा का तंबाक घे ना मग तंबाक मग तू तंबाक काय करायचेच नाही. बारीक बारीक दोघं होते बघ. बघा होते बघ होते बघ बारीकच ना आता बारीक टाकल आमचे ड्रायव्हर आहे त्या बारीक पोट केला. आता वाट लावली बाबू आता त्या पण नाही त्याला आता बाय बाय आता काठे सायलेन्सर मध्ये घुसले डायरेक्ट. पैसेच नाही आणलेले तर. अरे पैसेच नाही पण गाड्या बघा आलेल्या आहेत आणि ट्रॅक्टर पोहोचले दुसऱ्या जागेवर. लाकडं तोडून ठेवलेली आहेत. इकडे मोठी लाकडं आहेत. नको सरकत राहणार हात आका कुठे गेला. आका गेला तो असा हात धरा इकडं. इथली पण लाकडं भरलीत आता आणि ट्रॅक्टर चाललाय. आम्ही इथे काही करू शकतो. तीन टपक दमदम.
हा इकडे हो फुलमुंडे होळीचा चंद्र दिसतोय आणि गाडी माझ्या हातात आलेली आहे आणि मी विकादाला घेऊन जाणार आहे. हा भाऊ याला सोबत घेऊन जाईन मी. पोरांना आणि पोरींना मी तर घरी आला आहे. आम्ही सगळे गाडीवाले घरी आले पण ट्रॅक्टर आलेलं नाही. मी काय आठवत होतो की ट्रॅक्टर आमच्या पुढे पण असं नाही. मी शेतात येऊन बघतो तिकडे होली पेटवतात तिकडे ट्रॅक्टर नाही. पण मी विसरलेला की ट्रॅक्टर आमच्या मागे होतं आणि आमच्या पुढे कसं पोहोचेल. आता आम्ही इथे होली पेटवतात तिथे आलेलो शेतामध्ये आणि इथे ट्रॅक्टर खाली करायला लावलं आहे.
पडले ए पड ना. हा? सुप्रभात पोरांनो आणि पोरीं. आणि सकाळ सकाळी तुम्ही प्रदूषण धुकं नाही तर प्रदूषण बघाल तर होळीमुळे झालेलं प्रदूषण. काल होळी पेटवली आणि आज बघा सकाळीच तिकडे टॉवर आहे तो सुद्धा दिसत नाही, थोडा थोडा दिसतोय. आणि धूर, स्मोक, प्रदूषण, धुकं आल्यासारखं वाटतंय. थंडीमध्ये येतं तसं. आणि सनराईज सुद्धा आज कदाचित दिसू शकतो. काही वेळापूर्वी मला तिकडे नदीच्या त्या साईडला टॉवर दिसत होता, आता तो सुद्धा दिसत नाही. आता मी नदीमध्ये आलाय आणि त्या साईडचं सुद्धा थोडं थोडं दिसतं. विजिबिलिटी खराब आहे बघा, त्या साईडचा सुद्धा दिसत नाही. इकडे जर तुम्ही बघाल तर ही टॉवरची वायर सुद्धा अर्धी दिसते. पण मला वाटलेलं की आज मस्त सनराईज बघायला मिळेल, पण तसं नाही. आज प्रचंड धुकं आहे, धूर आहे, प्रदूषण आहे, तर आज सनराईज दिसणार नाही. ऑलराईट पोरांनो आणि पोरींनो, तुम्हाला वाटत असेल की ब्लॉग संपलेला असेल, असं नाही सांगायचं आपल्याला. जो ब्लॉग संपून सुद्धा संपत नाही तो असतो माझा ब्लॉग. आणि जो कधी एडिट होत नाही तो असतो माझा ब्लॉग. जो कधी अपलोड होत नाही तो असतो माझा ब्लॉग. जो कधी ब्लॉग येतच नाही तो असतो माझा ब्लॉग. आणि हा त्यापैकी एक. तर आता आम्ही आलेले आहोत त्या झाडाच्या खाली. त्या झाडाचं नाव आहे कल्की 2980 AD. आणि त्याचा पुढचा पार्ट शूट करायला आम्हाला दिलेला आहे. तर आम्ही या कल्की खाली आलेलो आहोत. आणि कल्की खाली आम्ही येऊन काय केलं आहे तर कल्की खाली आम्ही येऊन नाही दिसत. कोंबड्याचे शेपूट मराठीत तसंच सांगतील ना, मॉकटेल. कॉकटेल. कोंबड्याचे शेपूट मॉकटेल चालेल. मॉकटेल. कॉकटेल नाही, मॉकटेल येऊन बनवलेली आहे. जाम पेली ना था पडलाव ना. चिकूला पण आणलेला होता सोबत. बाकी तो गेलाच पोवाय. चिकूनी तुमच्यासाठी नदीत गेला. शेंगदाणा दिला. आणि बाकी या कोंबड्याच्या शेपटीचे मालक आहेत ते तिकडे पोहायला गेले. ते मस्त तिकडे आंघोळ करतायत. आणि व्ह्यू बघाल तर तिकडून काळ्या म्हशी आहेत आणि या इकडून निव्वळ काळ्या म्हशी. हो हो हो, न्यू ब्लॉगर इन द हाऊस. यो मारुडी वाट बघतो मी. हे 4 जण होता ना, एक आहे कुठं. अरे हाय फोडून निघला. तर तुम्ही फक्त बघा कोंबड्याची शेपूट म्हणजेच कॉकटेल ही मॉकटेल कशी बनवली.
तर आम्ही आता रिव्हर क्रॉसिंग करणार आहे. पाण्यात जाऊन तुम्हाला दाखवतो कशी करतो आम्ही आता रिव्हर क्रॉसिंग. फॉलो मी. कॅप्टन जॅक पॅरो. कॅप्टनचा ऐकू नका अजिबात. माझ्या मागे हा बस. आपको कैप्टन की बात सुननी पड़ेगी. कैप्टन रास्ता ऊपर से है लेकिन हम शॉर्टकट मार रहे हैं इसीलिए यहाँ से नो, हम सही रास्ते से जा रहे हैं. मांडी भर पानी है यहाँ पे. हमरे पीछे आओ. आता आम्ही तिकडची ती होडी आणायला चाललो आणि आमच्या चारी बाजून पाणीच पाणी 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 आहे. हा बस. पाणी बघ मांडी एवढा. तुझ्यापेक्षा उंच आहे मी. हा बस. अपने रंग में कॉपीराइट येईल रे. नाही. मुझको रंग दे. कसला कॉपीराइट आहे, एवढा भारी सिंगर आहेस तू. तर गाईज आता मधोमध आलो आम्ही. नाही इथे जरा जास्तच पाणी आहे. आय थिंक जवळजवळ कमरेवर पाणी आहे. जवळ 10 फूट पाणी. जवळजवळ. हा आता गौरव जातो पहिला. मी त्याची व्हिडिओ बनवतो न मग त्याच्या मागे मी जाईन. माझे मागं नको जाऊ. ये देखो कितना पाणी है. इथून फक्त आलास का आलास. ड्रायव्हर आकाशसह जहाजाचा मी पायलट आहे आणि ॲटो पायलट मोड मागे ठेवलंय मी. इकून सरळ जाऊ दे. हे ब्लॉगर बोलू नको. कॅप्टन जॅक पॅरो. सरळ जाऊ दे, सरळ आगे जाऊ दे. सनसेट पाहिजे रे, मजा येते. फिरव आता. जाऊ दे गडग्या जाऊ. यो आता उडी मारणार आहे. आम्ही खालती बंधारा पोहोचले आणि मी ब्रिटिशर जी खेळी. इकडे तुम्ही बघू शकता आम्ही लघु पाटबंधाऱ्यावर आलेलो आहोत आणि हा बंधारा आमच्या ब्रिटिश बांधवांनी बांधलेला नाही. तो गाईज मस्ती झाली इथे. मी हे ड्रायव्हिंगचा म्हणजे ते फलटा असते ते पाण्यात डायरेक्ट फेकून दिला. गौरवला पकडायला सांगितलं, गौरवने पकडलंच नाही. त्याच्यासाठीच मेहनत करायला लागले. हाताने पण चालवायला लागला गौरव. भेटला चालव. घे. चाललाय कुठं. दे किड. अशा प्रकारे बोजा विस्तारा पॅक करून आम्ही आता घरी परतीचा प्रवास नाही परत येत आहोत. हे वता यो घे ना.
पाणी वाटलं त्याच्यावर.